लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आक्रमक. 2100 रुपये देण्याची सरकारची नियत नाही, विरोधकांची टीका. तर लाडक्या बहिणीची फसवणूक करणार नाही, अदिती तटकरेंचं प्रत्युत्तर. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापलेली रक्कम पीएफमध्ये जमा न केल्याबद्दल विरोधकांनी विधान परिषदेत सरकारला घेरलं. यावेळी मंत्र्यांच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत विरोधकांचा सभात्याग. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांच्या विधान भवनावर मोर्चा. 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार. आंदोलनाला सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांचा पाठिंबा. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात विरोधकांकडून विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव. 12 जिल्ह्यातल्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी, अंबादास दानवेंची मागणी. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात शासनाची भूमिका स्पष्ट. रस्ता करायचा, लादायचा नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांचं चित्र बदलणारा. शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा, फडणवीसांचं वक्तव्य. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर सरसकट बंदी न घालता यावी यासाठी सरकार प्रयत्नशील. पंकजा मुंडेंची विधानसभेत माहिती. काहींचं म्हणणं आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदूषण होत नाही, मात्र रोजगार आणि लोकभावना गरजेची, त्यादृष्टीनं चर्चा करू, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. भाजप आमदार विक्रमसिंग पाचपुतेंचं अनोखं आंदोलन. बनावट पनीर घेऊन आमदार विक्रमसिंग पाचपुते विधिमंडळात. लक्षवेधीद्वारे अन्न आणि औषध प्रशासनासंदर्भात विधानसभेत प्रश्न. शालेय पोषण आहारात अंडी आणि केळी देण्यात यावीत. भाजप आमदार तमिळ सेल्वन यांची विधानसभेत मागणी. राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांची 4435 पदं रिक्त. रिक्त पद भरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव. लवकरच भरतीला गती देण्यात येईल. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. विधिमंडळ सदस्यांचा लवकरच परदेश दौरा. अभ्यास दौऱ्यासाठी अमेरिका, इंडोनेशिया आणि सिंगापूरला जाणार. विविध देशातील संसदीय कामकाज आमदारांना पाहता येणार. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, शिवाजीराव गर्जे आणि काशीनाथ दाते परदेश दौऱ्यावर. पक्षश्रेष्ठींनी आमदार सुरेश धस यांना समज द्यावी. भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं विधान. वैयक्तिक टीका, आरोप खपवून घेणार नाही, पंकजा मुंडेंचा सुरेश धस यांना इशारा. धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. केंद्रीय नेतृत्वाकडे पंकजांबाबत लेखी तक्रार करणार. सुरेश धस यांची पंकजा मुंडेंच्या तक्रारीवर प्रतिक्रिया. आष्टी विधानसभेत भाजपचा उमेदवार सोडून शिट्टीच्या उमेदवाराचा प्रचार पंकजा मुंडेंनी केला. धसांचा आरोप. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सुरेश धस, पंकजा मुंडेंचं एकमेकांकडे दुर्लक्ष. बघूनही न बघितल्यासारखं करून दोघे निघून गेले. भाजपमध्येच आमदार एकमेकांना भिडायला लागलेत. भाजपमध्ये आमदार एकमेकांचे वाभाडे तर काढणार नाहीत ना, बघावं लागेल. पंकजा मुंडे आणि सुरेश धस वादावर रोहित पवारांचा टोला. संतोष देशमुख हत्या प्रकरणी केस कोर्टात. आजची सुनावणी पूर्ण. पुढची सुनावणी 26 मार्चला. बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांचे सीडीआर आणि साक्षीदारांच्या जबाबाची मागणी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा. स्थानिकांच्या वर्णनानुसार सीसीटीव्ही फुटेज आढळलं. पोलिसांचा तपास सुरू. सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक. बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. सतीश भोसलेला उद्या बीडला आणलं जाणार. 6 दिवसानंतर प्रयागराजमधून सतीश भोसलेला अटक. पोलीस आजच ट्रान्झिट रिमांड घेणार. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.